नमस्कार, मी आशय जावडेकर. मी विरंगुळा या लघुचित्रपटाचा दिग्दर्शक म्हणून काम बघितलं. विरंगुळा हा चित्रपट करण्याच्या आधी मी एक यार्ड सेल नावाची एक 3 मिनिटाची शॉर्ट फिल्म केलेली होती आणि जी केल्यामुळे मला चित्रपट निर्मिती आणि चित्रपट या माध्यमाची तोंड ओळख झाली असं आपण म्हणू. आणि विरंगुळा हा आमचा दुसरा प्रोजेक्ट होता आणि ह्या फिल्मवरती काम करताना मला ज्या ज्या लोकांचं सहकार्य लाभलं त्यातले काही प्रोडक्शन टीम मेंबर्स आता माझ्याबरोबर आहेत आणि त्यांची मी ओळख करून देतो. माझ्याबरोबर आहे मधुरा जावडेकर. नमस्कार, मी विरंगुळा या चित्रपटासाठी सहलेखिका आणि निर्माती म्हणून काम बघितलं. अमित पाठक. नमस्कार, मी विरंगुळासाठी निर्मिती सहायकाचं काम बघितलं. केतकी पाठक. नमस्कार, मी विरंगुळासाठी निर्मिती व्यवस्था बघितली. विरंगुळा हा लघुचित्रपट हा अमेरिकेमध्ये भारतामधून जे नातेवाईक भेटायला येतात अमेरिकेत असलेल्या विशेषतः मराठी लोकांवरती, कारण हा मराठी चित्रपट आहे, त्यांच्यावरती हा चित्रपट आधारलेला आहे. हा चित्रपट तयार करताना काय काय अनुभव आले आणि आमचा प्रवास कसा झाला हा चित्रपट तयार करताना हे आम्हाला सांगावंसं वाटतं. हा चित्रपट अमेरिकेमध्ये बनवला. काही गोष्टींसाठी आम्हाला भारतामधूनही मदत मिळाली, पण ऍक्च्युअल शूटिंग आणि प्रोडक्शन वॉज डन इन द US. आणि हे जे अनुभव आम्ही सांगणार आहोत हे आम्हाला आलेले अनुभव आहेत, कारण आमचा पूर्णपणे पहिला अनुभव होता आणि आम्हाला खूप शिकायला मिळालं. ही कदाचित स्टँडर्ड प्रोसिजर असेल फिल्म मेकिंगची, पण हे आम्हाला ज्या काही अडचणी आल्या आणि आम्ही त्याच्यातून जे काही शिकलो ते आम्हाला फक्त तुम्हाला तुमच्याबरोबर शेअर करायचं आहे आणि त्याच्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. तर विरंगुळाची सुरुवात 1-1.5-2 वर्षापूर्वी झाली. ती आम्ही एक आयडिया होती मनामध्ये आणि त्याच्यावरती आम्ही स्क्रिप्ट डेव्हलप करायला चालू केलं. तर त्याच्याविषयी मधुरा सांगेल. साधारण जानेवारी-फेब्रुवारी 2009च्या सुमाराला मी आणि आशयनी स्क्रिप्ट रायटिंगची सुरुवात केली. 20-25 मिनिटाचीच फिल्म करायची असल्यामुळे तेवढ्या वेळामध्ये स्क्रिप्ट बसवणं किंवा तेवढ्या वेळा सुटेबल होईल असं स्क्रिप्ट लिहिणं हे एक चॅलेंज होतं. स्क्रिप्ट लिहिणं म्हणा किंवा एकंदरीत चित्रपट निर्मिती करणं म्हणा, हा पहिलाच अनुभव असल्यामुळे प्रत्येक स्टेप ही मेथॉडिकली करायची हे आधीच ठरवलं होतं आणि त्यामुळे स्क्रिप्ट जितकं डिटेलमध्ये लिहिता येईल तेवढं डिटेलमध्ये लिहायचा सुरुवातीपासूनच आमचा प्रयत्न होता. आणि आता पिक्चर झाल्यानंतर मागे वळून बघताना असं लक्षात येतंय की जेवढं स्क्रिप्ट डिटेलमध्ये लिहिलं तितकं तुमचं शूटिंग वेळेवरती आणि सहज शक्य होत जातं. शूटिंगच नाही तर पात्रांना ती स्टोरी इंटरप्रेट करणंही सोपं जातं आणि त्यामुळे ही एक चांगली गोष्ट स्क्रिप्ट लिहिताना शिकायला मिळाली. दुसरं असं वाटतं की नाटकाचं स्क्रिप्ट हे संवादांना अधिक प्राधान्य देणारं असतं, पण चित्रपटाच्या स्क्रिप्टमध्ये पडद्यावरती इमेजेस सारख्या बदलत असतात. त्यामुळे कमी वेळामध्ये तुम्ही जितक्या प्रभावीपणे त्या दाखवाल तितकी तुमची मूव्ही ही चांगली होऊ शकते. हे अजून एक चॅलेंज असल्यामुळे स्क्रिप्ट लिहितानाच आम्ही प्रत्येक सीनचे स्टोरी बोर्ड तयार करत होतो आणि त्यामुळे आम्हालाच नाही तर पात्रांना जेव्हा आम्ही पहिल्यांदा स्टोरी सांगितली तेव्हा त्यांना व्हिज्युअलाइज करणं हे खूप सोपं गेलं. तिसरी गोष्ट अशी की संपूर्ण फिल्म ही अमेरिकेत चित्रित करायची होती, त्यामुळे चित्रपटासाठी पात्र शोधणं हे काही खूप सहज शक्य नव्हतं. हा, म्हणजे मधुरा म्हणाली तसं म्हणजे विरंगुळाची कल्पना जेव्हा डोक्यात घोळत होती त्यावेळेला ऑब्व्हियसली हाही विचार होता की कोण याच्यामध्ये काम करणार, कोण मेन ऍक्टर्स घ्यायचे असं. आणि असं वाटू शकतं की अमेरिकेमध्ये कदाचित कसे अवेलेबल होतील मराठी ऍक्टर्स वगैरे, पण तशी सिच्युएशन नव्हती आमच्यासाठी. आम्ही ऑलरेडी सुधीर कुलकर्णी आणि अनुजा जोशी यांचं काम बघितलेलं होतं आणि गमतीची गोष्ट म्हणजे त्यांना न विचारताच आम्ही 1-2 महिने स्क्रिप्टवरती त्यांना डोळ्यासमोर ठेवून काम करत होतो आणि नंतर जेव्हा आम्ही त्यांना विचारलं तेव्हा फॉर्च्युनेटली त्यांनी तयारी दाखवली आणि हे मला खरोखर कौतुकास्पद वाटतं की त्यांनी आमच्यासारख्या आम्हाला जवळजवळ काही अनुभव नव्हता फिल्म मेकिंगचा असं असताना आमच्या बरोबर 1 वर्षभर काम करायची तयारी दाखवली, या चित्रपटावरती मेहनत घ्यायची तयारी दाखवली
इंडिपेंडंट फिल्मचा रिलीज कसा होणार आहे हे माहिती नसताना सुद्धा त्यांनी आमच्यावरती विश्वास टाकला आणि या फिल्मवरती त्यांनी काम केलं आणि त्याच्याविषयी खरोखरच त्यांचे मला आभार मानावेसे वाटतात. तर अशी एक एक स्टेप पुढे जात असताना सप्टेंबर 2009 पर्यंत आमचं स्क्रिप्ट रेडी होतं, स्टोरी बोर्ड्स रेडी होते, आमची पात्र रेडी होती आणि आता खरी वेळ होती ती म्हणजे शूटिंगची. आता हे काम एकट्या आशयला किंवा आम्हाला दोघांना मिळून करण्यासारखं हे काम अजिबात नव्हतं. त्यामुळे ह्या सगळ्या पुढच्या प्रोसेससाठी आम्हाला एका टीमची गरज होती आणि त्याच वेळेला अमित, केतकी, श्रीधर, दीप्ती हे या प्रोजेक्टमध्ये सहभागी झाले. जसा आमचा चित्रपट करायचा हा पहिला अनुभव होता तसाच आमच्या ह्या सगळ्या टीम मेंबर्सचा सुद्धा तेवढाच पहिला अनुभव होता. आणि दुसरं असं की हा इतका इंडिपेंडंट प्रोजेक्ट होता, जवळजवळ हे होम प्रोडक्शन होतं, त्यामुळे आम्ही काही त्यांना पे करू शकत नव्हतो. हे सगळे टीम मेंबर्स जे होते ते व्हॉलंटरीली काम करण्यासाठी आलेले होते. त्यामुळे आणि असं असताना एखादा माणूस व्हॉलंटरीली काम करत असताना जर का एखाद्या प्रोजेक्टचे रिझल्ट पटकन येत नसतील तर ते रिझल्ट येईपर्यंत त्या अख्ख्या टीमचं मोटिवेशन टिकणं हे खूप गरजेचं असतं. पण सुदैवाने विरंगुळाच्या बाबतीत या सगळ्या टीम मेंबर्सनी शूटिंग चालू असताना, शूटिंग संपल्यानंतर पोस्ट प्रोडक्शन पर्यंत हे मोटिवेशन टिकवून ठेवलं. ही खरंच खूप कौतुकास्पद गोष्ट आहे आणि जी मला आवर्जून नमूद करावीशी वाटते. स्क्रिप्ट लिहिल्यानंतर जे काही होतं ते ऑन पेपर होतं. म्हणजे ज्या काही आमच्या आयडियाज होत्या त्या सगळ्या आम्ही भरपूर जास्तीत जास्त डिटेलमध्ये लिहून स्टोरी बोर्ड्स आणि मग आमच्या कलाकारांना कॉन्टॅक्ट करून, सुधीर कुलकर्णी आणि अनुजा जोशी यांना कॉन्टॅक्ट करून आम्ही एव्हरीथिंग वॉज ऑन पेपर. आणि आता त्या आयडिया पेपरवरून प्रॅक्टिकल पर्यंत कशा न्यायच्या ह्याच्यामध्ये सगळं आता स्केड्युलिंग आणि प्लॅनिंग इन्व्हॉल्ड होतं आणि याच्यामध्ये केतकीनं आम्हाला खूप मदत केली. आशय म्हटल्याप्रमाणे माझं काम बेसिकली निर्मिती व्यवस्था म्हणजे स्केड्यूल पाळलं जातं की नाही आणि प्लॅन जसा तयार केलेला आहे त्याप्रमाणे प्रोडक्शन मूवीचं पुढे सरकतंय का नाही हे सगळं बघणं आणि हे सगळं स्ट्रिक्टली पाळणं आणि त्याप्रमाणे लोकांना कंटिन्युअस तसं पुश करत राहणं हे होतं. सो यात बेसिकली सगळ्या लिस्ट तयार करणं की प्रॉप्स वेळच्या वेळी हातात पाहिजेत, मेकअपचं साहित्य वेळच्या वेळी हातात पाहिजे, हे सगळं तयार करणं होतं. शिवाय सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी होती की आम्हाला फॉल कलर्सच्या बॅकग्राऊंडवर मूवीचं शूटिंग करायचं होतं. त्यामुळे आमच्याकडे खूप लिमिटेड टाइम होता. शिवाय आमचे जे ऍक्टर्स आणि क्रू मेंबर्स आहेत हे सगळेच्या सगळे जण वीकडेजला त्यांच्या त्यांच्या जॉब्स आणि प्रोफेशनमध्ये बिझी असल्यामुळे आम्हाला फक्त वीकेंडला शूटिंग शक्य होतं. त्यामुळे त्यांच्या डेट्स मॅच करून घेणं आणि त्या फॉल कलर्सची आणि त्या सगळ्या वेदरशी आणि क्लायमेटशी मेंटेन करून ते सगळं स्केड्यूल पुढे नेणं हे सगळ्यात महत्वाचं चॅलेंज होतं. सो मी त्याचा जे काही त्याचं मॉनिटरिंग होतं हे सगळं माझ्याकडे होतं. शिवाय सगळ्यात महत्वाचं असं सांगावंसं वाटतं की ह्या सगळ्यात कंटिन्युटी मेंटेन करणं, कारण आम्ही सगळे सीन्स काही सिक्वेन्स वाईज नाही 1, 2, 3, 4 असे नाही शूट करू शकत होतो. सो ह्या सगळ्यात कंटिन्युटी मेंटेन करणं हे पण एक खूप मोठं चॅलेंज होतं. म्हटल्याप्रमाणे की जसं वेदर हा एक खूप मोठा फॅक्टर होता आमच्या सगळ्या शूटिंगमध्ये. आम्हाला सगळ्यात मोठा एक असा वेळ आली आमच्यावर की एक सीन आम्हाला लिटरली फॉल कलर्स मध्ये सुद्धा असून सुद्धा पावसात लिटरली आम्ही तो सीन शूट केला. दुसरं एक महत्वाचं सांगायचं असं वाटतं की मेकअप आर्टिस्ट जी आमची कॅथी आहे ती बेसिकली अमेरिकन असल्यामुळे तिला आम्हाला एक्सप्लेन करावं लागलं की कसे आम्हाला इंडियन मेकअप हवाय आणि त्यासाठी आशयने मला काही सर्टन फोटोग्राफ्स दिले होते जे आम्ही तिला दाखवले आणि तिच्याकडनं तसं करून घ्यायचं होतं. म्हणजे मी एका बारशाला गेलो होतो इथे अमेरिकेमध्ये. त्यावेळेला तिथे कुणाचे तरी नातेवाईक आलेले होते आणि त्यावेळेला डोक्यामध्ये ऑब्व्हियसली विरंगुळाचे विचार चालू होते आणि तेव्हा ते जे आले होते त्यांच्या नकळत मी त्यांचे काही फोटो काढले
आणि ते मी कॅथीला आणि दाखवले आणि आमच्या कलाकारांना दाखवले की जेणेकरून अशा व्यक्तिरेखा उभ्या करायच्या आहेत, कारण तीच थीम आहे हे त्यांना सांगणं मला सोपं गेलं. शिवाय अजून एक सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी सांगायची म्हणजे या स्केड्युलिंगच्या दरम्यान आम्ही एक प्रॅक्टिस शूट केलं होतं की ज्याच्यामुळे आम्हाला हे पुढचं स्केड्युलिंग आणि ऍक्च्युअल शूटिंग सगळ्यात सोपं गेलं. त्यामुळे आम्हाला लक्षात आलं की प्रत्येक सीन प्रॅक्टिस करून शूट करायला किती वेळ साधारण लागतो. हे शूट आम्ही साध्या डिजिटल कॅमकॉर्डवर केलं की ज्याच्यानी पुन्हा ते बघून लक्षात येईल आपल्याला की आपल्याला काय कसं करायचंय ते. आणि त्यामुळे मग बऱ्याच गोष्टी खूप सोप्या गेल्या. एक्झिक्युशन शूटिंगचं आम्हाला बऱ्यापैकी सोपं आणि सुसह्य गेलं. आणि ह्या बाबतीत अजून एक सांगायचं म्हणजे आमच्याकडे लिमिटेड रिसोर्सेस होते, तर त्यामुळे खूप म्हणजे एकदा सगळा क्रू एकत्र आला की शॉट झालाच पाहिजे ही अट होती. आणि त्याच्यामुळे जितकं जास्त प्लॅनिंग आणि जितकं जास्त डिटेल्ड स्केड्युलिंग करता येईल आधी तेवढं करणं गरजेचं होतं. आणि त्याच्यामध्ये केतकीनं आम्हाला खूप मदत केली. आणि हे प्लॅनिंग आणि स्केड्युलिंग झाल्यानंतर जेव्हा आम्ही शूटिंगला भेटलो त्यावेळेला अमितची प्रोडक्शन मध्ये खूप मदत झाली आणि आता तो त्याच्याविषयी सांगेल. असे म्हटल्याप्रमाणे माझ्याकडे मेनली प्रोडक्शन असिस्टंट किंवा निर्मिती सहाय्यकाचं म्हणून काम होतं किंवा काम आलं. तर नावातच असल्याप्रमाणे निर्मितीला किंवा प्रोडक्शनला लागणारं जे काही सहाय्य होतं ऍक्च्युअल शूटिंगच्या स्केड्यूलला त्यामध्ये मी बऱ्याच गोष्टी सांभाळल्या. तर त्यातलं मेन एक महत्वाचं मुख्यत्वे करून टास्क सांगावं असं वाटतं की शॉर्टलिस्ट हा एक प्रकार असतो की ज्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या सीन्सची एक लॉग्स ठेवतात. बेसिकली आम्ही 60mm फिल्मवर हा मूवी शॉट केलाय. तर त्यामध्ये जो फिल्म कॅमेरा वापरला होता तो आम्हाला टायमिंग सांगत नव्हता, म्हणजे किती वेळ राहिला. जसं असे म्हटलं की रिसोर्सेस अत्यंत लिमिटेड होते, त्यामुळे आधीच प्रॅक्टिस शूट करण्याचा मागचा हा एक हेतू होता की ऍक्च्युअल शूटिंगला आम्हाला फक्त एक टेक मध्येच सगळे सीन्स करायचे होते. तर आम्हाला काही आपल्याला जसं माहिती असतं की अगदी 2-3 टेक्स झाले, चुका झाल्या आणि असं करण्या एवढी आमच्याकडे फिल्म नव्हती. म्हणून एका टेकमध्ये फिल्म करायचे होते आणि त्यामुळे फिल्म कॅमेरा जो आमचा होता त्यामध्ये आम्हाला माहिती हवी होती किती वेळ राहिलाय, पण त्या कॅमेऱ्यात तशी सोय नव्हती. त्यामुळे आम्हाला फुटात कळायचं किती फूट फिल्म राहिली आहे. तर मग ते शॉर्टलिस्ट करताना आम्ही एक छोटासा फॉर्म्युला केला होता त्या लिस्टवर आणि प्रत्येक वेळेस फुटातनं टायमिंगमध्ये कन्व्हर्जन करायचं आणि किती राहिला आहे वेळ आपल्याकडे आणि किती सीन्स आपण करू शकतो असं ते एक लॉग आम्ही ठेवला होता. आणि त्याचबरोबर त्या कॅमेराचं दुसरं एक लिमिटेशन असं होतं की त्यात साऊंड रेकॉर्डिंग नव्हतं फिल्म कॅमेऱ्यात. त्यामुळे आम्ही साऊंड रेकॉर्डिंगसाठी पूर्णपणे वेगळा कॅमेरा वापरला ज्याचं वेगळा लॉग होता की सीन किती वाजता, कुठला सीन केव्हा सुरू झाला आणि कुठला सीन केव्हा संपला, किती टेक होते, म्हणजे आधी म्हटल्याप्रमाणे एक टेक होते त्याचे. तर तो सगळा एक वेगळा लॉग ठेवला होता. मग आम्ही ते सगळं एकत्र लिहून त्या दिवसातले सगळे शॉर्टलिस्ट तयार करायचो आणि त्याची समरी करायचो, जी आम्हाला नंतर एडिटिंगला बरीच कामास आली. बेसिकली ते दोघे आम्हाला मर्ज करता आले. फिल्म ही कोडॅक फिल्मवर केलेली आहे आणि आमचा डायरेक्टर ऑफ फोटोग्राफी विनफिल्ड हेकट जो अमेरिकन होता. गमतीचा पार्ट असा की बरेच वेळा हा मराठी मूवी असल्यामुळे सगळे मराठी क्रू मेंबर्स आजूबाजूला, मराठी ऍक्टर्स आणि मराठीतले डायलॉग आणि असे सगळ्या ऍक्टर्सला मराठीतनं ते समजावून सांगायचं. आणि मग बरेच वेळा तो आपला विनफिल्डकडे वळायचा आणि सवयीनुसार तो मराठीच बोलत राहायचा. आणि बरेच वेळा विनफिल्डही मान डोलवायचा की त्याला सगळं समजल्याप्रमाणे, पण मला माहित नाही कितपत त्याला समजायचं. पण असे काहीतरी गमती आमच्या बऱ्याच झाल्या. पण ऍक्च्युअल विनफिल्डला करण्यासाठी एक टूल फार कामास आलं, ते म्हणजे की प्रॅक्टिस शूटच्या वेळेस आशेने सगळे जे काही कॅमकॉर्डवर घेतलेले हे होते शॉर्ट सीन्स होते ते एक आयपॉड टचवर टाकून बरेच वेळा विनफिल्डला ते दाखवायचे, कारण की परत स्केड्यूलमध्ये बराच म्हणजे प्रॅक्टिस आणि ऍक्च्युअल शूटिंगमध्ये बऱ्यापैकी दिवसांचा गॅप होता. केतकी म्हटल्याप्रमाणे आम्हाला फक्त वीकेंड टू वीकेंडलाच भेटणं शक्य होतं. त्यामुळे प्रॅक्टिसमध्ये आणि ऍक्च्युअल शूटिंगमध्ये ऑब्व्हियसली गॅप पडला.
तर विनफिल्डला परत ते सांगण्यासाठी त्या सीन्सचा बराच उपयोग आहे, कारण त्या आयपॉडमधून आशे त्याला सांगायचा आणि त्याला ते एकूणच फ्रेमिंग वगैरे समजायचं. तर असा तो एकूण फिल्मिंगचा किंवा शूटिंगचा एक अनुभव आणि त्यात लागणारी सगळी मदत आणि बऱ्यापैकी म्हणजे खूप एफर्ट्स असतात हे लक्षात आलं आणि चॅलेंजिंग होतं ते सगळं. वाटायला शॉर्ट फिल्म वाटू शकते, पण एकूण स्केड्यूल जर तुम्ही बघितलं ते खूप लेंदी हेक्टिक होतं आणि पण मजा आली बेसिकली. तर असा प्रवास करता करता ती मूवीचं शूटिंग पार्ट संपल्यानंतर आम्ही फिल्म हॉलिवूडला पाठवली टेलेसिने करण्यासाठी. म्हणजे बेसिकली ती फिल्म टू त्याचं डिजिटल मीडियात फॉर्मॅटमध्ये कन्व्हर्जन केलं, कारण की एडिटिंगला ते लागणार होतं आणि त्याविषयी आशय तुम्हाला तर सांगेल. आता ऍक्च्युली याच्यावरती एक कॉमेंट द्यायची म्हणजे लोकांना असं वाटायची शक्यता आहे की जर फिल्म टू डिजिटलच करायचं होतं तर आधीच डिजिटलवरती का नाही केलं. पण आम्हाला तो एक फिल्म कॅमेराचा एक्सपिरियन्स घ्यायचा होता की कसा चालतो फिल्म कॅमेरा आणि ऍक्च्युअल फिल्म कशी वर्क होते. आणि मी आधी यार्डसेल डिजिटलवरती करून बघितलेली होती आणि मला थोडासा तो अनुभव होता की डिजिटलचे कलर्स आणि फिल्मचे कलर्स हे वेगळे असतात आणि ते मॅच करणं एडिटिंगमध्ये कदाचित अवघड जाऊ शकतं. तर त्यामुळे आम्ही मुद्दामून ती एक प्रोफेशनल फिल्म वाटावी म्हणून ती फिल्ममध्ये केली. आता बरंच रेव्होल्युशन त्याच्यामध्ये झालेलं आहे टेक्निकल आणि आता अनेक डिजिटल कॅमेरे निघालेले आहेत की जे फिल्म सारखी कलर स्पेस तुम्हाला देतात. आणि एवढे आमचे सगळे प्रयत्न झाल्यानंतर जेव्हा फिल्म आली डेव्हलप होऊन आणि त्यावेळेला आम्हाला ऍक्च्युली कळलं की आम्ही काय शूट केलंय. कारण आमचा कॅमेरा जो होता त्याच्यावरती व्हिडिओ असिस्ट मॉनिटर नव्हता आणि हा जुना कॅमेरा होता म्हणून ही अडचण होती. आणि त्यामुळे आम्हाला 1-2 महिने जे मध्ये गेले त्याच्यामध्ये धास्ती होती की सगळं शूटिंग व्यवस्थित झालंय की नाही. आणि फॉर्च्युनेटली ते झालेलं होतं सगळं व्यवस्थित. आणि आता एक एडिटर किंवा एक संकलक म्हणून आता जबाबदारी अशी होती की आतापर्यंत जे एफर्ट्स लोकांनी टाकलेले आहेत त्या फिल्ममध्ये आणि आता जे काही प्रॉडक्ट समोर दिसतंय त्याच्यातून एक फिल्म एक कथा लोकांसमोर मांडायची आहे आणि विच वॉज व्हेरी मच चॅलेंजिंग असं मला वाटतं. कारण एक म्हणजे मला एवढं ते चॅलेंजिंग होईल असं वाटलं नव्हतं आधी. आणि जेव्हा तुम्ही स्क्रिप्ट लिहिता वगैरे त्यावेळेला खूप आयडियाज येतात मनामध्ये आणि असं करू तसं करू आणि मग जेव्हा ऍक्च्युअल इमेजेस येतात हातामध्ये आणि एकापुढे एक इमेजेस टाकून तुम्हाला वाटतं की ती स्टोरी आता कळेल लोकांना, पण ती काही काही वेळेला पहिल्यांदी कळत नाही आणि तो रफ कट जेव्हा एडिटिंगचा बघतो आपण त्यावेळेला खरोखर नैराश्य येतं. कुठलाही दिग्दर्शक ह्याच्यातून सुटलेला नाहीये असं मी तरी जे काही ऐकलेलं त्याच्यापासून की बऱ्याचदा नैराश्य येतं की आता ह्याच्यातून कसं निस्तरू मी सगळं असं. आणि तो खूप इंटरेस्टिंग चॅलेंज असतो. अजून एक चॅलेंज आला एडिटिंगमध्ये आम्हाला, म्हणजे आमच्याकडे कॅमेरा एकच होता त्यामुळे एका सीनचे समजा 2 अँगल्स असतील तर आम्हाला 2 वेगवेगळ्या वेळेला ते शूटिंग करायला लागलं 2 वेगळ्या अँगलमधनं. आणि 2 वेगळ्या अँगलमधनं शूटिंग केल्यामुळे प्रॉब्लेम हा आला की बऱ्याचदा सिमिलर गोष्टी व्हायच्या नाहीत आणि मग त्यामुळे कंटिन्युटी जमवायला थोडासा प्रॉब्लेम व्हायचा. पण त्यामुळे आम्हाला त्याच्यात काहीतरी डिजिटल गमती जमती करायला लागल्या. अजून एक सांगायचंय मला म्हणजे हे सॉफ्टवेअर्स वगैरे जी आम्ही नवीन शिकलो एडिटिंगची वगैरे त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. त्या अशा की इंडिपेंडंट फिल्म असल्यामुळे म्हणजे कुठल्याही मोठ्या स्टुडिओ किंवा कंपनीचं आर्थिक किंवा तांत्रिक पाठबळ आमच्या मागे नसल्यामुळे आम्हाला जी लोकेशन्स स्क्रिप्टला हवी होती ती जशी तशी कधीही अवेलेबल होत नाहीत. आणि त्यामुळे आम्हाला ती, आणि जर ती तुम्हाला अवेलेबल करायची असतील तर तुम्हाला ती डिजिटली अवेलेबल करून द्यायला लागतात. आणि दिस इज व्हॉट डिजिटल रेव्होल्युशन इज असं आम्हाला कळलं की आमच्यासारख्या इंडिपेंडंट फिल्म मेकर्सना की ज्यांना खूपच लिमिटेड रिसोर्सेस आहेत त्यांनाही जर ह्या सॉफ्टवेअर्सना ऍक्सेस असला तर तुम्ही आय मीन मार्क माय वर्ड्स की सिरियसली काहीही तुम्ही दाखवू शकता तुमच्या ऑडियन्सना जर राईट सॉफ्टवेअर तुमच्याकडे असेल आणि राईट
वे ऑफ थिंकिंग असेल तर. आणि ह्याच्यात अजून एक गंमत अशी झाली आमची की आम्हाला फॉल कलर्स हवे होते, केतकी म्हणाली तसं, आणि आमचं स्क्रिप्ट त्या अराउंड लिहिलेलं गेलं होतं. आणि अनफॉर्च्युनेटली काय झालं की आम्ही जे काही सीन्स घेतले आणि मग त्याच्यानंतर मध्ये महिनाभर पाऊस पडला आणि आम्हाला भेटता आलं नाही. आणि मग आम्ही जेव्हा परत भेटलो त्यावेळेला सगळे फॉल कलर्स निघून गेले होते. आणि विच वॉज अ व्हेरी बॅड थिंग फॉर अस, व्हेरी बॅड लक. पण ऑन साईट आम्हाला तो डिसिजन घ्यायला लागला की आता काय करायचं, आणि जो आम्ही घेतला की वी डिसाइडेड टू ऍड द ट्रीज डिजिटली. आणि तो खूप इंटरेस्टिंग प्रकार झाला नंतर पोस्ट प्रोडक्शनमध्ये, की आम्हाला प्रत्येक फ्रेम मधून काही काही सीन्स मध्ये मेन कॅरेक्टर्सची बॅकग्राऊंड मॅन्युअली बदलायला लागली, वेगळे डिजिटल मॅट्स टाकून. आणि वी हॅड टू मेक दॅट सीन व्हेरी मच बिलिव्हेबल. म्हणजे ते स्पेशल इफेक्ट्स वाटता कामा नाहीयेत असं. आणि त्या बाबतीत बऱ्यापैकी आम्ही यशस्वी झालो असं मला वाटतंय. कारण न्यू जर्सीचं जे आमचं थिएट्रिकल स्क्रीनिंग झालं त्याच्यामध्ये लोकांनी जेव्हा आम्हाला विचारलं की तुम्हाला काय अडचणी आल्या, आणि तेव्हा मी जेव्हा हे सांगितलं तर त्यावेळेला खूप लोकांना आश्चर्य वाटलं, कारण ते कळलंच नव्हतं. आणि विच इज दी सक्सेस ऑफ ए स्पेशल इफेक्ट, की लोकांना कळलंच नाही की तो स्पेशल इफेक्ट आहे. आणि अशा बऱ्याच गमती झाल्या. आम्हाला खूप शिकायला मिळालं. पोस्ट प्रोडक्शन एक अराउंड 4-5 महिने चाललं. त्याच्यानंतर आम्ही डबिंगसाठी भेटलो. डबिंग हे खूप आमच्या मेन ऍक्टर्सना अडचणीचं नाही पण खूप ग्रुएलिंग गेलं असं आपण म्हणू. कारण त्याचा प्रॉब्लेम असा होता की ऍक्च्युअल शूटिंग नंतर जेव्हा आम्ही डबिंगला भेटलो तेव्हा मध्ये 4-5 महिने गेलेले होते. आणि परत 4-5 महिन्यांपूर्वीचे सगळे तसेच्या तसे हावभाव आणून, तशा भावना आणून त्यांना परत सगळे डायलॉग्स म्हणायला लागले. आणि त्याच्यामध्ये खूप त्यांना कष्ट पडले हे आम्हाला जाणवलं. आणि ही सगळी तंत्र आणि ह्या फिल्मची सगळी प्रोसेस शिकल्यानंतर अजून या फिल्मसाठी संगीत शिकणं हे काही आमच्या आवाक्यामधलं नव्हतं. आणि आमचा म्युझिक डायरेक्टर राजेंद्र वैशंपायन यानं आम्हाला हा मदतीला धावून आला आणि यानं खूपच सुंदर असं या चित्रपटासाठी आम्हाला म्युझिक बनवून दिलं. आणि त्या म्युझिकची एक फार मोठी जबाबदारी पार पाडण्यास आम्हाला मदत झाली. आणि एवढं सगळं झाल्यानंतर ही फिल्म 1-1.5-2 वर्षानंतर तयार झाली आमची. आणि आता प्रश्न होता की ही लोकांपर्यंत पोचवायची कशी. यार्ड सेल जो मी आधी लघुचित्रपट अगदी शॉर्ट फिल्म 3 मिनिटाची जी केली होती ती 3च मिनिटाची असल्यामुळे तेव्हा ऍक्च्युअल असा रिलीज किंवा ह्याचा अशी वेळच आली नाही. कारण आम्ही ती फेस्टिवल्सना वगैरे सबमिट केली आणि ती एका फेस्टिवलमध्ये सिलेक्ट झाली. 2 लोकल फेस्टिवल्समध्ये त्याला बेस्ट पिक्चरचा अवॉर्ड मिळालं. पण इट वॉज रिस्ट्रिक्टेड टू फेस्टिवल्स, कारण आम्हाला प्रॉपर रिलीज ती करता आली नाही. आणि ही विरंगुळा आम्ही करत असताना आम्हाला बऱ्याच ऑर्गनायझेशन्स आणि कम्युनिटीज कडून सपोर्ट मिळाला. आणि त्यांनी आम्हाला विचारलं होतं की तुम्हाला काही मदत हवी असेल तर सांगा वगैरे असं. आणि कसं असतं की एकतर ही मराठी फिल्म आहे आणि दुसरं म्हणजे ही शॉर्ट फिल्म आहे. आणि अशा फिल्म्सना अजूनपर्यंत अमेरिकेमध्ये म्हणजे काही निवडक अपवाद सोडता थिएट्रिकल रिलीज मिळालेला नाहीये. आणि हे एक आम्ही पहिल्यापासून सगळं मेथॉडिकल करत होतो. सगळी मेथड जशीच्या तशी आहे हे त्यानुसार आम्ही विचार करत होतो. आणि आम्हाला थिएटर मध्ये रिलीज करायचंय असा आमचा विचार होता ह्या फिल्मसाठी. आणि त्याच्यासाठी आम्ही डिस्ट्रीब्युटरला कॉन्टॅक्ट केला आणि फॉर्च्युनेटली आम्हाला ते करता आलं आणि ही फिल्म थिएटरमध्ये रिलीज झाली. न्यू जर्सीमध्ये ऑलरेडी 2 स्क्रीनिंग्स झाली आणि आता पुढची 2 स्क्रीनिंग सॅन होजेला आहेत. आणि कदाचित माझ्या किंवा कुठल्याही पुढच्या मराठी इंडिपेंडंट फ्युचर प्रोजेक्टसाठी कदाचित आता दारं उघडतील थिएट्रिकल रिलीजसाठी असं म्हणू. आम्ही या इनिशिएटिव्हनं याच्यामध्ये पाऊल टाकलं होतं.
आणि जरी आम्ही थिएट्रिकली रिलीज केली तरी आम्हाला खूप कम्युनिटीज आणि संस्थांचा सपोर्ट मिळतोय आणि खरोखर मला त्यांचे आभार मानावेसे वाटतात. आणि हे असे आमचे खरं तर अनुभव आहेत विरंगुळाविषयी की आम्हाला काय काय अडचणी आल्या आणि काय काय आम्हाला कसा आमचा प्रवास झाला 1.5-2 वर्ष हे आम्हाला सांगावंसं वाटलं म्हणून आम्ही हे सांगितलं. तर परत एकदा सर्व प्रेक्षकांचे आभार, धन्यवाद.